मनमाड जवळच्या अंकाई टंकाई किल्ल्यावरील एक बिबट्या पिंजऱ्यात दुसऱ्यासाठी पिंजरा पुन्हा लावला। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव येवला सीमेवरील अगस्ती ऋषीमुनीचे वास्तव्य असलेल्या अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात 2 बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसांपासून होते। या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला। या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसरा बिबट्याच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा या परिसरात लावलाय। सविस्तर वृत्त असे, अंकाई टंकाई किल्ल्यावर व परिसरात 2 बिबट्यांचे वास्तव्य अनेक दिवसापासून होते, त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यावर या ठिकाणी दिनांक 12 ऑगस्ट रोजी शनिवारी पिंजरा लावण्यात आला। या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला असून दुसऱ्या बिबट्याच्या शोधात वन विभागाने पुन्हा पिंजरा लावला। परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून खरीप पिके जमिनी वाढली असून यामुळे शेतात शेतकऱ्यांना जाण्यासाठी कठीण झाले। एक बिबट्या पिंजऱ्यात आला असला तरी अजून दुसऱ्या बिबट्याची दहशत कायम आहे। अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला घनदाट झाडीत बिबट्याची दर्शन होतात। अंकाई किल्ल्यावर श्रावण महिन्यात पर्यटकांची वर्दळ असते। नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंकाई टंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकांना बिबट्या नजरेस आला होता। वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला, बिबट्या संदर्भात प्रबोधन केले। दरम्यान अंकाई टंकाई किल्ल्याजवळ 4 ऑगस्ट 2024 रोजी ट्रेकिंग करताना मनमाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, प्रवीण व्यवहारे, किरण भाबड, गणेश वाहाडे, डॉक्टर भागवत दराडे यांना बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्या। प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आला त्यावेळेस वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी सांगितले की अंकाई, विसापूर, कातरणी, वडगाव पंगू रात्री परिसरात नागरिकांनी शेती काम करताना सावधगिरी बाळगावी। तसे श्रावण महिना चालू आहे, या काळात नागरिक भाविक देवदर्शनाला, पर्यटनाला अंकाई टंकाई किल्ल्यावर येतात, त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग, देवदर्शन, डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावर चढताना या परिसरात रात्री अपरात्री काम करत असताना सावधानी बाळगावी। वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी पत्रकारांना माहिती दिली। अंकाई किल्ला, गोरक्षनाथ, कातरवाडी, कातरणी, विसापूर, वडगाव पंगू येथील कात्रा किल्ला, हडबीची शेंडी, वंजारवाडी व मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। अखेर वन विभागाने नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती येथे बिबट्याला सकाळी 7 वाजता पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले, अशी माहिती वन्य पशु प्राणी मित्र समाजसेवक भागवत झालटे यांनी माध्यमाशी बोलताना दिली। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम